नवविश्वाचा हा निर्माता, नवविश्वाचा हा निर्माता, ब्रह्मा भाग्यविधाता, प्रभुवस्थानो ऐका त्यांची अद्भुत जीवन गाथा, अद्भुत जीवन गाथा. नवविश्वाचा हा निर्माता. ओम शांती. श्रोते हो, आज आपण ब्रह्मा बाबांच्या जीवन कहाणीची 9वी कथा ऐकणार आहोत. कथेचे शीर्षक आहे विधी आयोगास खोट्या शपथेविषयी निवेदनपत्र. 31 जुलै 1962च्या दैनिक हिंदुस्तान टाइम्समध्ये ही बातमी छापली होती की सन 1873 पासून चालत आलेला न्यायालयात शपथ घेण्यासंबंधीचा कायदा दुरुस्त करावा असे भारत सरकारने नेमलेल्या विधी आयोगाने ठरविले आहे. तेव्हा आयोगातर्फे जनतेस विनंती करण्यात येत आहे की याविषयी ज्यांना आस्था असेल त्यांनी अमुक तारखेपर्यंत आपल्या सूचना आयोगास पाठवून द्याव्यात. उपरोक्त कायद्याच्या अंतर्गत बरेचसे लोक देवाच्या नावाने शपथ घेतात, पण अशी शपथ घेऊनही खोटे बोलण्याचे महापाप करतात. म्हणून या महापापापासून त्यांना वाचवून त्यांचे कल्याण करण्याची आवश्यकता होती. या व्यतिरिक्त देव किंवा भगवान ज्याच्या नावाने ते शपथ घेतात त्याचाही परिचय त्यांना करून देणे आवश्यक होते. म्हणून बाबांनी याविषयी आयोगास एक निवेदनपत्र पाठविण्यास सांगितले. श्रोते हो, आपण ऐकणार आहोत ईश्वरी सेवेचे साधन. बाबा तर अशा विषयांमध्ये फार रस घेत असत. कोणत्याही गोष्टीला निमित्त साधन मानून निरनिराळ्या वर्गातील लोकांना ईश्वरी संदेश देण्याचा बाबा यथाशक्ती प्रयत्न करीत व करवीत. ईश्वरी संदेश देण्यासाठी एखाद्या सभेचे आयोजन करणे किंवा काही पत्रके वगैरे छापून वाटणे यावर बराच खर्च करण्यासही बाबा सदैव तयार असत. बाबा म्हणत, हे तर शिवबाबाचे कार्य आहे. त्याने भक्त नरसी मेहतासाठी सावलशहा याची हुंडी मंजूर केली होती. हे तर सर्वश्रुतच आहे. तेव्हा त्याचे स्वतःचे कोणतेही कार्य आर्थिक कारणांमुळे कधीही अडू शकत नाही. बाबांनी समस्त तन मन धन या सेवेसाठी समर्पित केले होते आणि ते म्हणत की जेवणावर होणाऱ्या खर्चातूनही पैसे काढून ते ईश्वरी संदेश देण्याच्या कार्यापायी खर्च करावे लागले तरी तसे करावयास हवे. तेव्हा बाबांनी हा विषय घेऊन एक निवेदनपत्र पाठविण्यास व त्याच्या प्रती छापून वाटण्यास सांगितले. श्रोते हो, आपण ऐकणार आहोत शपथेचा जुना कायदा व तो दुरुस्त करण्याची आवश्यकता. न्यायालयाच्या कामकाजात शपथेला यासाठी स्थान देण्यात आले होते की ती घेताना माणसाचे लक्ष परमात्म्याकडे जावे आणि त्याच्या हे ध्यानात राहावे की जर का तो खोटे बोलेल तर माणसाकडून जरी नसली तरी परमात्म्याकडून जरूर त्याला शिक्षा होईल. परंतु ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचा हा दृष्टिकोन होता की सन 1873 पासून शपथेसंबंधी जो कायदा चालत आलेला आहे त्यात कोणत्या सुनिश्चित व तर्कशुद्ध शब्दात शपथेचे रूप निर्धारित केलेले नाही. कारण त्यात ही गोष्ट उच्च न्यायालयावर सोपविण्यात आलेली आहे की शपथेचे रूप अर्थात त्याची शब्दरचना
ते जसे उचित समजेल तसे निर्धारित करावी. याच्या परिणामानुसार शपथेची प्रचलित शब्दरचना अशी होती की त्या शपथेचा जो आधारभूत हेतू होता की शपथ घेणाऱ्याला देव शिक्षा करील या भीतीने खोटे बोलू नये, त्याचा जवळजवळ अभावच झालेला होता. आता शपथ केवळ एक प्रथाच होऊन बसली होती. शपथ घेताना शपथ घेणाऱ्याच्या अंतरात्म्यावर असा कोणता परिणाम होत नसे की ज्या योगे तो खोटे बोलण्यापासून हटू शकेल. त्यामुळे त्यापासून शपथेचा उद्देशच पूर्ण होत नसे. दुसरी गोष्ट म्हणजे न्यायालयात शपथ घेण्यामागील जो उद्देश सांगितला आहे त्यावरून तर स्पष्टच होते की आत्म्यांचे अस्तित्व वेगळे आहे आणि परमात्म्याचे वेगळे, आणि परमात्मा सदा सत्य स्वरूप व संपूर्णरित्या न्यायमूर्ती आहे. शपथेच्या कायदेशीर रूपात हेही मांडण्यात आले आहे की परमात्मा हा माणसाला खोट्याबद्दल शिक्षा व खऱ्याचे फळ देणारा आहे. अर्थात तो आत्म्यांहून भिन्न व श्रेष्ठ आहे. पण ही गोष्ट तर सर्वश्रुत आहे की अद्वैतवादी लोक जे आत्मा व परमात्मा एकच मानतात तेही शपथ घेतात. स्पष्टच आहे की अशा लोकांनी शपथ घेणे तर निरर्थकच आहे, कारण त्यांनी शपथ घेण्याचा अर्थ हाच निघतो की जणू काय ते स्वतःचीच शपथ घेतात. जर कोणी परमात्म्याला स्वतःच्या आत्म्याहून भिन्न मानत नसेल तर त्याला परमात्म्याबद्दल ना भय ना प्रेम वाटू शकेल. तेव्हा त्याला अनैतिकता व खोटेपणा यातून वाचविण्यासाठी प्रेरित करणारी अतिमानव शक्ती उरलीच नाही म्हणावयाचे. मग त्याच्यासाठी शपथेची पवित्रता व सच्चाई ती कोठे राहिली? तेव्हा शपथ घेणाऱ्याचे लक्ष अनिवार्यपणे परमात्म्याकडे आकर्षित व्हावे आणि खोटे बोलणारा शिक्षेस पात्र होतो ही गोष्ट त्याच्या मनात यावी, या दृष्टीने या कायद्यात आवश्यक ती दुरुस्ती करणे भाग होते. श्रोते हो, आपण ऐकणार आहोत दुरुस्तीसाठी सूचना. उपरोक्त आवश्यक बाबी तसेच अन्य एक गोष्ट लक्षात घेऊन बाबांनी आपल्या निवेदनपत्रात सुचविले की या कायद्याच्या अंतर्गत शपथेत ज्या ज्या ठिकाणी गॉड म्हणजे देव हा शब्द वापरला आहे त्या त्या ठिकाणी या गॉड शब्दानंतर धर्मराज या शब्दाचाही वापर करण्यात यावा. त्यात एक आवश्यक गोष्ट ही होती की विधी आयोगास लिहिण्यात आले की शपथेविषयी लक्षात घेण्याजोगी एक गोष्ट म्हणजे जे लोक न्यायालयात देवाच्या नावाने शपथ घेतात त्या सर्वांच्या मनात परमात्म्याविषयी एकच मत नसते. कित्येक लोक कृष्णाला तर कित्येक रामाला देव मानतात. इतर काही लोकांची आणखी काही वेगळी मते आहेत. या भिन्नतेमुळे फार फरक पडतो आणि देवाविषयीच्या मतात फरक पडल्याने त्यांच्या आचार व्यवहारातही फरक पडतो. उदाहरणार्थ श्रीकृष्णाच्या उपासकांचीच गोष्ट घ्या. त्यापैकी बहुतेकांची श्रद्धा आहे की श्रीकृष्ण लोणी चोरत असे आणि जेव्हा त्याचे शेजारी त्याच्यावर चोरीचा आळ घेत तेव्हा श्रीकृष्ण तो नाकारीत असे. श्रीकृष्ण प्रेमी त्याला 108 राण्या होत्या आणि त्याने रुक्मिणीचे अपहरण केले होते. तसेच गोपी स्नान करीत असताना त्यांची वस्त्रे लपवून ठेवली होती असे मानतात. श्रीकृष्णासंबंधीच्या कथांमध्ये असेही लिहिण्यात आलेले आढळते की अर्जुनाच्या अंतरात्म्याविरुद्ध श्रीकृष्णाने अर्जुनाला कौरवांविरुद्ध हिंसायुक्त युद्ध करण्याचा सल्ला दिला होता आणि द्रोणाचार्यांच्या मृत्यूसाठी युधिष्ठिराला खोटे बोलण्यास प्रवृत्त केले होते. श्रीकृष्णाच्या चरित्रात
अशा प्रकारच्या आणखी बऱ्याच गोष्टी नेहमी सांगण्यात येतात आणि लोक त्या गोष्टी अलौकिक व दिव्य समजतात. तसेच त्यापासून प्रेरणा घेऊ इच्छितात. त्या सर्वांचा उल्लेख केल्याशिवाय उपरोक्त काही गोष्टींवरून इतके तर स्पष्ट होते की ह्या गोष्टींवर विश्वास ठेवणारे तसेच त्यांना दिव्य मानणारे लोक स्वतःही खोटे बोलू शकतात. दुसऱ्यांना एखाद्या हिंसात्मक कार्यास प्रोत्साहन वा सहकार्यही देऊ शकतात. अनेक स्त्रियांशी अनैतिक संबंधही ठेवू शकतात. तसेच चोरी व इतर असामाजिक सवयीतही मन घालू शकतात. कारण त्यांच्या मनात हा विचार येऊ शकतो की जर श्रीकृष्णासारखा महापुरुष असे करू शकत होता तर आम्ही सामान्य व पतित माणसांनी तसे काही केले तर ती असंभाव्य गोष्ट नव्हे. आता अशा विचारसरणीचे जे लोक आहेत ते न्यायालयाच्या प्रथेनुसार किंवा इतरांवर आपल्या खरेपणाचा प्रभाव पाडण्याकरिता देवाच्या नावे शपथ तर घेणारच, पण ती घेताना ते खरे बोलण्यास आपल्यावर एखादे नैतिक बंधन असल्याचे मानणार नाहीत. दुसरी सूचना अशी होती की विधी आयोगास लिहिण्यात आले, श्रीकृष्णासंबंधी ग्रंथांतून वरील सारख्या खोट्या नाट्या व निराधार गोष्टी काढून टाकण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. कारण संपूर्ण पवित्र व सर्वगुण संपन्न देवता श्रीकृष्णावरील हे आरोप खोटे आहेत. परमात्मा या शब्दापूर्वी निराकार हा शब्द जरूर जोडण्यात यावा. कारण भगवान खोट्यांना शिक्षा व खऱ्यांना सुख देणारा आहे. हे जे पूर्वी सांगण्यात आलेले आहे ते कोण्या देवतेला नव्हे तर निराकार परमात्म्यालाच तंतोतंत लागू पडते. तसेच निराकार परमात्म्याबद्दल सर्व धर्मांच्या अनुयायांना आदर व विश्वास वाटतो आणि विशेष म्हणजे निराकार परमात्म्यावर चारित्र्यहीनतेचा कोणताही आरोप लादता येणे शक्य नाही. तिसरी सूचना अशी होती की आपल्या खऱ्या जबानीत वापरलेल्या शब्दांचे अर्थ व परिणाम ती देणाऱ्याला माहीत असावयास हवेत असे कायदा गृहीत धरून चालतो. तेव्हा जोपर्यंत भगवान वा देव या शब्दाची एखादी सुस्पष्ट शब्दात सुनिश्चित अशी व्याख्या करण्यात आलेली नसेल तोपर्यंत देवाच्या नावे घेतलेली शपथ अस्पष्ट व निरर्थकच ठरेल. एखाद्या व्यक्तीला जोपर्यंत परमात्म्याचे दिव्य नाव, दिव्य रूप, दिव्य धाम, दिव्य कर्तव्य इत्यादींचे खरे ज्ञान नसेल तोपर्यंत ही शपथ तिचे लक्ष परमात्म्याकडे स्पष्टपणे आकर्षित करू शकणार नाही. हे सिद्ध करणे शक्य आहे. तेव्हा या शपथेत परमात्म्याविषयी अशा प्रकारचे काही शब्द जोडण्यात यावेत की जेणेकरून त्याचा परिचय शपथ घेणाऱ्याला व्हावा असा सल्ला बाबांच्या सांगण्यावरून विधी आयोगास देण्यात आला. याविषयी आयोगास लिहिण्यात आलेल्या निवेदनपत्रात सर्व धर्मांनी परमात्म्याचे दिव्य ज्योतिर्बिंदू रूप पूर्वीच कसे मान्य केलेले आहे हे स्पष्ट करण्यात आले. हे स्पष्टीकरण दिल्यानंतर आयोगास खालील प्रकारची शपथ सुचविण्यात आली. ती शपथ अशी होती की मी त्रिमूर्ती गीताज्ञानदाता धर्मराज ज्योतिर्बिंदू शिव परमात्म्याच्या नावे शपथ घेऊन सांगतो की मी खरे बोलेन आणि पूर्णपणे खरे बोलेन, ज्यात तिळमात्रही खोटे असणार नाही. या व्यतिरिक्त विधी आयोगास खालील व्याख्या जोडण्याची विनंती करण्यात आली. ती व्याख्या अशी होती, या कायद्यात जेथे जेथे परमात्मा या शब्दाचा वापर झालेला असेल तेथे हा शब्द ज्ञानाचा सागर, प्रेमाचा सागर, शांतीचा सागर
आनंदाचा सागर, सर्वशक्तिमान, निराकार ज्योतिर्बिंदू शिवपरमात्म्याचा बोधक असून तो सर्व आत्म्यांचा परमपिता, परमधामाचा निवासी, गीता ज्ञानदाता आणि खऱ्यांना सुख व खोट्यांना शिक्षा देणारा आहे. त्यात आणखी एक अशी सूचना होती की शपथ घेणाऱ्या व्यक्तीला शपथ घेताना देवाची आठवण व्हावी आणि गंभीरपणे तिने त्यातील शब्द उच्चारावेत. यासाठी त्यावेळी ज्योतिर्बिंदू शिवपरमात्म्याचे चित्र तिने आपल्या हाती घ्यावे किंवा न्यायालयातही अशा प्रकारचे चित्र तिच्या समोर लावलेले असावे, अशी ही सूचना विधी आयोगास करण्यात आली. त्या काळी वर्तमानपत्रात छापून आलेल्या एका बातमीचे उदाहरणही विधी आयोगास देण्यात आले. त्यात म्हटले होते की एक पोटविभागीय न्यायाधीश वादी आणि प्रतिवादी उभयतांना त्यांच्या जबान्या ऐकण्यासाठी एका मंदिरात घेऊन गेला आणि तेथे त्यांना मूर्तींच्या पुढ्यात उभे केले व मूर्तींची शपथ घेऊन आपापल्या जबान्या ऐकवा असे म्हणाला. बातमीत पुढे म्हटले होते की त्यावेळी उभयतांनी खरे खरे काय ते सांगितले, पण त्याच्यापूर्वी त्यांनी खरे सांगितले नव्हते. श्रोतेहो, आपण ऐकणार आहोत कायद्याच्या कलम 8 मध्ये दुरुस्तीची आवश्यकता. या कायद्याच्या 8व्या कलमाखाली लिहिण्यात आलेले आहे की न्यायालयाने वादी आणि प्रतिवादी उभयतांना अशा प्रकारची शपथ घ्यावयास सांगावे जी उभयतांच्या धर्मात वा जातीत प्रचलित असेल, पण जी न्याय व श्रेष्ठाचाराच्या विरुद्ध नसेल. आता या बाबतीत लक्ष देण्याजोगी गोष्ट ही आहे की अशा प्रकारची शपथ फार प्रचलित असून त्यात पुढील प्रमाणे शब्द आहेत. मी परमात्म्याला सर्वव्यापी मानून शपथ घेतो की मी अगदी खरे बोलेन, ज्यात जराही खोटे असणार नाही. मी परमात्म्याला सर्वव्यापी मानून शपथ घेतो हा जो वाक्यांश वरील शपथेत आहे तो काही सत्यावर आधारलेला नाहीच, कारण परमात्मा तर ज्योतिर्बिंदू स्वरूप असून परमधामाचा निवासी आहे. तो सर्वत्र तर नाहीच. तेव्हा प्रत्यक्ष शपथच जर खोट्या समजुतीवर आधारलेली आहे तर शपथ घेणारी व्यक्ती पूर्णपणे खरे बोलेल याचा काय भरवसा. या गोष्टीवर विचार करण्यासाठी निवेदनपत्रात विधी आयोगाच्या लक्षात यावे म्हणून काही ईश्वरी ज्ञानबिंदूंचा उल्लेख करण्यात आला आणि त्यांना सांगण्यात आले की परमात्मा सर्वव्यापी नाही हे सिद्ध करता येते. श्रोतेहो, आपण ऐकणार आहोत 5व्या कलमात दुरुस्ती. निवेदनपत्रात हेही सांगण्यात आले की या कायद्याच्या 5व्या कलमानुसार फिर्यादी, आरोपी व साक्षीदार यांच्याकडून शपथ घेतली जाते, परंतु खटल्यातील दोन्ही बाजूकडील वकील तसेच निकाल देणारा न्यायाधीश हे मात्र कसलीच शपथ घेत नाहीत. वास्तविक कायद्याच्या दृष्टीने सगळेच सारखे आहेत, तेव्हा त्यांनीही शपथ घ्यावयास हवी. या हेतूने त्यांनाही देवाची आठवण व्हावी आणि विशेषतः वकील लोक खटल्याचे समर्थन वा खंडन सत्याने करण्यास बांधले जावेत आणि वादविवादाच्या वेळी न्यायाधीशांची मनेही विकाराने प्रभावित न व्हावीत. या सूचनेचा हेतू न्यायाधीशांवर कोणत्याही प्रकारची टीका करण्याचा नाही, पण ही सूचना यासाठी करण्यात आली आहे की परमात्म्याची तर्कशुद्ध आठवण सर्वांची मने पवित्र करते आणि त्यामुळे सारे वातावरण न्यायानुकूल बनते. श्रोतेहो, आपण ऐकणार आहोत 2 प्रकारच्या शपथेंचे मूल्य सारखे नाही. निवेदनपत्रात हेही लिहिण्यात आले की काही लोक गंभीरतेने शपथ घेतात, तर देवाच्या नावे शपथ घेण्याऐवजी काही लोक उगाचच शपथ घेतात. त्या दोन्ही शपथांना
सारखेच मूल्य देण्यात येऊ नये. कारण पहिल्या श्रेणीचे लोक एका सर्वोत्तम सत्तेला मानून स्वतःला तिच्या नैतिक बंधनात असल्याचे मानतात, तर दुसऱ्या श्रेणीचे लोक स्पष्टपणे अशा कोण्या नैतिक शासनाला मानण्याचे बंधन स्वतःवर लादून घेत नाहीत. यामुळे माणसाच्या जीवनात फरक पडतो. ही गोष्ट चांगल्या तऱ्हेने सिद्ध करता येते. श्रोतेहो, आपण ऐकणार आहोत निवेदनपत्राच्या बहुसंख्य प्रती वितरित. उपरोक्त प्रकारच्या गोष्टींवर आधारित निवेदनपत्र विधी आयोगास पाठविण्यात तर आलेच, त्याचबरोबर त्याच्या अनेक छापील प्रती नामांकित वकील, न्यायमूर्ती, धार्मिक संस्था, वर्तमानपत्रे इत्यादींनाही पाठविण्यात आल्या. वर्तमानपत्रांनी ते प्रकाशित करून म्हटले की ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाने विधी आयोगास याविषयी काही सूचना पाठविल्या आहेत. शृंगेरी मठाच्या शंकराचार्यांच्या कार्यालयाने तर पत्रही लिहिले की या निवेदनपत्राच्या आणखी काही प्रती आम्हास पाठवून देण्यात याव्यात. बऱ्याचशा प्रसिद्ध वकिलांनी प्रशंसा केली की हे ईश्वरी विश्वविद्यालय अशा प्रकारच्या विषयांबद्दलही जागृत राहते, तसेच त्यात सक्रिय कार्य करते. दिल्लीत भरलेल्या कायदा परिषदेने जेव्हा याच्या बऱ्याच प्रती वकिलांना दिल्या तेव्हा त्यांनी त्या पसंत केल्या. या बाबतीत विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाबांनी कोणताही मुद्दा घेऊन ईश्वरी संदेश देण्याच्या सेवेची रीत वत्सांना शिकवली आणि विचारसागर मंथन करीत राहण्याचा विधीही सांगितला. तर श्रोतेहो, पुढील भागात आपण ऐकणार आहोत दिल्ली छावणीत दैहिक लष्कर आणि आत्मिक लष्कर यांचा मिलाफ. ओम शांती.